अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ या आपल्या भक्तिमय आणि आध्यात्मिक परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, भारतभूमी ही संतांची, ऋषींची, देवदेवतांची आणि अद्भुत धार्मिक परंपरांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या देशात अनेक असे उत्सव, यात्रा आणि धार्मिक सोहळे आहेत ज्यांच्या मागे श्रद्धा, अध्यात्म आणि रहस्य यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. पण आज आपण ज्या उत्सवाबद्दल जाणून घेणार आहोत तो उत्सव इतर सर्व धार्मिक सोहळ्यांपेक्षा वेगळा मानला जातो. कारण येथे देवीची पूजा केली जाते, पण मंदिराचे दरवाजे बंद असतात. येथे लाखो भक्त जमा होतात, पण त्यांना 3 दिवस दर्शन मिळत नाही. येथे देवीच्या मातृत्वाचा, स्त्रीत्वाचा आणि सृजन शक्तीचा उत्सव साजरा केला जातो. आणि म्हणूनच हा उत्सव जगभरातील भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. स्वामी भक्तांनो, आपण बोलत आहोत आसाम राज्यातील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात भरणाऱ्या अंबोबाची मेळ्याबद्दल. असा मेळा ज्याच्याशी जोडलेल्या अनेक श्रद्धा, अनेक रहस्य आणि अनेक परंपरा आजही भक्तांना थक्क करतात. मग अंबोबाची मेळा सुरू होताच कामाख्या देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवस का बंद केले जातात? या काळात नेमकं काय घडतं? भक्त लाखोंच्या संख्येने येथे का येतात? तंत्र साधकांसाठी हा काळ इतका महत्वाचा का मानला जातो? आणि कामाख्या देवीचे प्रसिद्ध रक्तवस्त्र म्हणजे नेमकं काय? हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, आसाम मधील गुवाहाटी शहराजवळ नीलाचल पर्वतावर वसलेलं कामाख्या देवीचं मंदिर हे शक्तिपीठांपैकी एक अत्यंत महत्वाचं शक्तिस्थान मानलं जातं. देशभरातूनच नव्हे तर परदेशातून देखील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. देवीच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी आणि तिच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भक्त येत असतात. दरवर्षी जून महिन्याच्या सुमारास येथे अंबोबाची मेळा भरतो आणि याच काळात एक अत्यंत वेगळी परंपरा पाळली जाते. मेळा सुरू होताच कामाख्या देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे सलग 3 दिवस पूर्णपणे बंद केले जातात. या काळात कोणालाही गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. देवदर्शन देखील बंद असतं, पूजा बंद असते, आरती बंद असते, अभिषेक देखील केला जात नाही आणि मंदिरातील नियमित धार्मिक विधी देखील तात्पुरते थांबवले जातात. स्वामी भक्तांनो, लोकश्रद्धेनुसार या काळात देवी रजस्वला अवस्थेत असते, म्हणजेच मासिक पाळीच्या अवस्थेत असल्याचे मानले जाते. यामुळे देवीला विश्रांती देण्यासाठी मंदिराचे गर्भगृह बंद ठेवले जाते. ही श्रद्धा स्त्री शक्तीचा सन्मान करणारी मानली जाते, कारण येथे मासिक पाळीकडे अपवित्रता म्हणून पाहिलं जात नाही, तर सृजन शक्तीचे, मातृत्वाचं आणि निसर्गाच्या चिरंतन नियमाचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं. हीच गोष्ट अंबोबाची मेळ्याला इतर धार्मिक उत्सवांपेक्षा वेगळी बनवते. स्वामी भक्तांनो, मंदिराचे दरवाजे बंद असले तरी भक्तांची श्रद्धा मात्र अधिक वाढलेली दिसते. देशभरातून लाखो भक्त नीलाचल पर्वतावर पोहोचतात. कोणी उपवास करतात, कोणी नामस्मरण करतात, कोणी देवीचे भजन गातात, तर कोणी 3 दिवस मंदिराबाहेरच थांबून देवीच्या दर्शनाची प्रतीक्षा करतात. त्यांच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचं, तिची कृपा प्राप्त करायची आणि तिच्या चरणी आपले जीवन अर्पण करायचं. स्वामी भक्तांनो, अंबोबाची मेळा हा केवळ भक्तांचा उत्सव नाही, तर तंत्र साधनेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. देशाच्या विविध भागातून अनेक साधक येथे येतात. शक्ती उपासक येथे साधना करतात
मंत्र जप करतात, ध्यान करतात, यंत्रपूजन करतात आणि देवीच्या उपासनेत स्वतःला समर्पित करतात. दशमहाविद्या उपासना, शक्ती साधना आणि मंत्रस्मरण यासाठी हा काळ विशेष मानला जातो. मात्र स्वामी भक्तांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तंत्र साधना ही अत्यंत गूढ आणि पारंपरिक साधना आहे. ती नेहमी योग्य मार्गदर्शनाखालीच केली जाते. म्हणून सामान्य भक्तांनी अशा प्रयोगांमध्ये पडण्याऐवजी देवीचे नामस्मरण, प्रार्थना आणि भक्तिभावाने पूजन करणं हेच अधिक योग्य मानलं जातं. स्वामी भक्तांनो, या उत्सवांचा संबंध निसर्गाशी देखील जोडला जातो. आसाममधील अनेक भागात अशी श्रद्धा आहे की या काळात पृथ्वी माता देखील विश्रांती घेत असते. म्हणून काही शेतकरी या 3 दिवसांमध्ये शेतीची कामे करत नाहीत. निसर्गाला विश्रांती देण्याची ही एक सुंदर भावना मानली जाते. यातून निसर्गाबद्दलचा आदर व्यक्त केला जातो. स्वामी भक्तांनो, 3 दिवस संपल्यानंतर 4थ्या दिवशी एक अत्यंत महत्वाचा सोहळा पार पडतो. देवीचे विशेष पूजन केले जाते, मंदिराचे शुद्धीकरण केले जाते, विशेष धार्मिक विधी पार पाडले जातात आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे पुन्हा भक्तांसाठी खुले केले जातात. हा क्षण पाहण्यासाठी लाखो भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा असतात आणि भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. स्वामी भक्तांनो, अंबोबाची मेळ्याशी संबंधित सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे कामाख्या देवीचं रक्तवस्त्र. या वस्त्राबद्दल अनेक श्रद्धा सांगितल्या जातात. लोकश्रद्धेनुसार मंदिर बंद करण्यापूर्वी देवीच्या पवित्र स्थानी पांढरे वस्त्र ठेवले जाते आणि मंदिर उघडल्यानंतर ते लालसर दिसते असं मानलं जातं. त्यानंतर त्या वस्त्राचे छोटे तुकडे करून प्रसाद स्वरूपात भक्तांना दिले जातात. त्या प्रसादाला रक्तवस्त्र किंवा रजस्वला वस्त्र असं संबोधलं जातं. स्वामी भक्तांनो, लाखो भक्त हे वस्त्र अत्यंत श्रद्धेने जपून ठेवतात. काही जण ते देवघरात ठेवतात, काही जण तिजोरीत ठेवतात, काही जण व्यवसायाच्या ठिकाणी ठेवतात, तर काही जण ते प्रसाद म्हणून आयुष्यभर जतन करतात. भक्तांच्या श्रद्धेनुसार हे वस्त्र देवीच्या कृपेचे प्रतीक मानलं जातं. मात्र हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या श्रद्धा धार्मिक परंपरांवर आधारित आहे. यामागे कोणताही निश्चित वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. तरी सुद्धा भक्तांच्या मनातील विश्वास आणि भक्ती यामुळे प्रसादाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. स्वामी भक्तांनो, याचप्रमाणे अंगोदक नावाचा आणखी एक प्रसाद दिला जातो. हे पवित्र जल अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक भाविक ते प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात आणि देवीच्या कृपेचं प्रतीक म्हणून जतन करतात. स्वामी भक्तांनो, कामाख्या देवीचा हा उत्सव आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देतो. स्त्रीत्वाचा सन्मान करा, मातृत्वाचा आदर करा, सृजन शक्तीचा गौरव करा, निसर्गाचा आदर करा आणि जीवन निर्माण करणाऱ्या शक्तीसमोर नम्र व्हा. कारण जिथे स्त्री शक्तीचा सन्मान असतो तिथेच समृद्धी असते, तिथेच संस्कार असतात आणि तिथेच देवीची कृपा देखील असते. म्हणून अंबोबाची मेळा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर स्त्री शक्तीच्या गौरवाचा एक अद्वितीय सोहळा आहे. आणि म्हणूनच आजही जगभरातील लाखो भाविक या उत्सवाकडे आदराने आणि भक्तिभावाने पाहतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेला आहात का? अंबोबाची मेळ्याबद्दल तुम्हाला यापूर्वी माहिती होती का? तुमचे अनुभव आणि भावना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.